नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अतुल वानकडे अन्नदाता शेतकरी मित्र या माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये परतीच्या पावसाचा बदलणारा मूड आणि अन्नदातावर आलेले संकट या संबंधीची माहिती बघणार आहोत। आपण माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करून घंटी वाजवायला विसरू नका। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आपण बघूया परतीच्या पावसाचा बदलणारा मूड आणि बळीराजावर आलेलं आणि म्हणजेच पर्यायाने अन्नदातावर आलेलं शेतकऱ्यावर आलेलं संकट ते कोण्या पद्धतीचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, की दरवर्षी येणारा मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पर्यायाने कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे। एका पद्धतीने तो कृषी अर्थव्यवस्थेचा किंग मेकर ठरतो। त्यामुळे येणाऱ्या मान्सूनची सर्वांना हवासा वाटतो, आपलासा वाटतो आणि प्रत्येक भारतीय येणाऱ्या मान्सूनची वाट पाहत असतो। त्यामुळे येणाऱ्या मान्सूनचं संशोधन खूप झालेलं आहे आणि मग 15 मेच्या तारखेपर्यंत देशातील विविध हवामान विभाग असेल, हवामान तज्ज्ञ असेल, येणाऱ्या मान्सूनचा अंदाज निष्कर्ष 15 मेपर्यंत जाहीर करत असतात आणि त्याप्रमाणे त्या निष्कर्षावर थोडं खरं ठरत जूनच्या पहिल्या आठवड्यात मागं पुढं होऊन नैऋत्य मान्सूनचा पाऊस देशामध्ये दाखल होत असतो। यावर्षी हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे निष्कर्षाप्रमाणे नैऋत्य मान्सून पाऊस जूनमध्ये 1 जूनमध्ये केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि तिथून 10 ते 11 तारखेला मुंबईमध्ये त्यांनी आपला प्रवास पूर्ण केलेला आहे। मग कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या महाराष्ट्रातील विविध विभागामध्ये तो 15 जूनपर्यंत सर्वत्र पसरलेला आहे आणि इथून देशभर जवळपास 24 ते 25 जूनपर्यंत देशभर त्याने आपले अस्तित्व दाखवलेलं आहे। हा नैऋत्य मान्सून पाऊस येण्यावर संशोधन झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्या निश्चित येण्याचा संकेत बी आपल्याला मिळतो। समुद्रावरून वाहणारे वारे जमिनीकडे येताना बाष्प घेऊन येतात आणि जमिनीवर पाऊस पाडतो आणि नैऋत्य मान्सून आल्याचं आपल्याला संकेत मिळतो। पण परतीच्या पावसाचं एवढं जास्त प्रमाणात संशोधन झालेलं नाही, निष्कर्ष परत येत नाही। कधीकधी परतीचा पाऊस हा सप्टेंबरमध्ये माघारी फिरतो, कधीकधी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुक्काम करतो, तर कधीकधी तो पोळ्यापासूनच गायब होतो। तर आपल्याकडे पाऊस झाला भोळा अशी मनसुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहे आणि तो कधीकधी पोळ्यापासून गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये काहीच पाऊस पडत नाही। पण यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये जून, जुलै, ऑगस्ट या तिन्ही महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसापेक्षा यावर्षी सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे, सर्वात जास्त पाऊस पडलेला आहे। सुरुवातीच्या काळात येणाऱ्या चांगल्या मान्सूननी चांगल्या पेरण्या साधल्या होत्या। सोयाबीनच्या सदोष बियाण्याच्या पेरण्या जर सोडल्या, मूग असेल, उडीद असेल, कापूस असेल आणि इतर सोयाबीन बी असेल, यांच्या पेरण्या उत्तम साधल्या होत्या आणि अन्नदाता सुखावला, शेतकरी सुखावला अशा बातम्याही इथल्या प्रसारमाध्यमांनी पेरल्या होत्या। काय झालं शेतकरी बांधवांनो, की जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात सतत पडणाऱ्या पावसांनी काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना मूग तोडू दिलेला नाही आहे, उडीद घरी आणू दिलेलं नाही आहे आणि मधातल्या काळामध्ये सोयाबीनवर व्हायरस आलेला आहे। आता कपाशीचंही नुकसान जास्त पडणाऱ्या पावसानं होऊन राहिलेलं आहे आणि नुकत्याच आलेल्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे अशी परतीच्या पावसाचा मूड बदललेला आहे। आता याचा मुक्काम जवळपास ऑक्टोबरच्या दुसऱ्या हप्त्यापर्यंत राहू शकतो। कोकण 8 ते 10 ऑक्टोबर, मध्य महाराष्ट्र 8 ते 12 ऑक्टोबर, मराठवाडा 8 ते 11 ऑक्टोबर आणि विदर्भ 8 ते 14 ऑक्टोबर अशा सरासरी ह्या तारखा परतीच्या पावसाच्या दिलेल्या आहे। याच्यावरून एक अंदाज असा येईल की परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात तरी आपली दस्तक देत राहील। त्यामुळे हातातोंडाशी आलेलं घास, हातातोंडाशी आलेलं पीक आता हातातून जाते की काय असं एकूण संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे। तर सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या साधलेल्या पेरण्यांनी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न पाहिलेलं होतं, शेतकऱ्याच्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याच डोळ्यामध्ये आज आसवाचं थैमान आपल्याला दिसून पडतं। पण होतं काय शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी सोयाबीन कापणीला आलेलं आहे, पण त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी सोयाबीन वाळलं असलेलं ते काळवंडलेलं आहे, कापणीला आलेलं आहे, जास्त पावसाने काळवंडलेलं आहे। काही ठिकाणी कपाशीचे बोंड सडलेले आहे, काही ठिकाणी कपाशीच्या फुटलेल्या बोंडामधून कपाशीमधून कोंब बाहेर येतात, काही ठिकाणी सोयाबीनचे शेंगामधून कोंब बाहेर येऊन राहिलेलं आहे। हे होणारं नुकसान अतोनात आहे। तर या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून, स्थानिक प्रशासनाकडून व्यवस्थित पंचनामे झाले पाहिजे आणि याची माहिती आणि फोटो कंपन्याकडे जर व्यवस्थितरित्या जर सादर केले, लवकरात लवकर जर सादर केले, मिळणारी मदत ही लवकर मिळू शकते। काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तर त्यांना ही मदत होऊ शकते आणि सरकारने सुद्धा आपली मदत त्वरित शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असते। पण अशा वेळेस काय होतं शेतकरी बांधवांनो, व्यवस्थित पंचनामे केल्या जात नाही, वेळेवर पंचनामे केल्या जात नाही, वेळेवर शेतकरी मदत मिळत नाही, शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळत नाही। मग राज्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार कुणाकडे करायची अशी अवस्था एकूण शेतकरी लोकांची होऊन बसते आणि मग शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहतं।
इथले लोकप्रतिनिधी असेल, स्थानिक प्रशासन असेल किंवा मग प्रसारमाध्यमं असेल, मग नटनट्यांनी काय केलं, काय खाल्लं, काय पेललं, काय कुठे गेल्या, काय गेल्या, कशा गेल्या, या संबंधीचे चित्रण सतत दाखवल्या जाते. पण बळीराजाच्या मालाचं, शेतकऱ्याच्या मालाचं, अन्नदात्याच्या मालाचं जे नुकसान होतं त्याचं चित्रण फार कमी दाखवलं जातं. त्यांची अवस्थेचं चित्रण फार कमी दाखवलं जातं आणि मग प्रशासनाकडून आणि एकूणच सरकारकडून मदतीचा ओघ फार कमी असतो. एकूण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नुकसानीची पातळी फार वर गेलेली आहे. आज कापूस फुटून तयार आहे, पण पाऊस थांबाचं नाव घेत नाही. सोयाबीन कापणारे येऊन आहे, पाऊस थांबाचं नाव घेत नाही आहे ना. आपण त्याकडे जर लक्ष दिलं नाही, मदतीचा ओघ जर वाढवला नाही, मदत जर पोहोचवली नाही, तर हा जो अन्नदाता आहे हा निस्तेजाबूत होऊ शकतो, हा खचून जाऊ शकतो आणि आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं. तर सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे माझे यूट्यूब चॅनल. नमस्कार.